आणि साहेबांचं जिओ सेंटर हे जिओ प्लॅटफॉर्मवरती आणि प्रत्येक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला एवढी कोफर करणार या रेल्वे स्थानकावरती आलो लोक. तरी आम्ही थोडं लेटच आलेलो तरी एवढी गर्दी होती. आणि इथून आम्ही कसा गेलाय, बहुतेक या ड्रायव्हरचं वेगावरचं नियंत्रण सुटलं असावं असं ट्रकचा ॲक्सिडेंट दिसला. हा पण ट्रक तसाच गेला होता खाली. तर फार खरेदी केली आणि चौपाटी ह्या खूप छोटी केली आहे, पहिली मोठी होती. तर काय बांधकाम करून. हॅलो गायज, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप सगळे छान असतील, मजेत असतील. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण चाललो आहे मुंबईला आणि खूप दिवसातून मी मुंबईला चालले. सारखं जाऊ नाही वाटत तिकडे, कारण गर्दी खूप असते. तर गर्दी नाही आवडत एवढी, त्यामुळे मुंबईला जात नाही आम्ही शक्यतो. पण आज आम्ही चाललो आहे, म्हटलं थोडं फिरून यावं. आणि हा रोड आहे, म्हणजे हा रूट आहे जो तो आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही कसारा मार्गे चाललो आहे आज मुंबईला. तर फर्स्ट टाईम या रूटने चाललो आहे. तर पाहूया कसा हा घाट आहे, कारण या घाटाची भरपूर असे न्यूज येतात, म्हणजे जे पर्यटक वगैरे भरपूर फिरायला इथे येतात पावसाळ्यामध्ये असं ऐकलं आहे. तर आत्ता हिवाळा असल्यामुळे थोडं गवत वगैरे सुकलेलं, पण निसर्ग आहे तरी पाहण्यासारखा घाटामध्ये. तर चला कंटिन्यू पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज माझे जुने व्हिडिओ जाऊन पहा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. आणि कसारा घाटामध्ये आम्हाला दिसला एक ॲक्सिडेंट, म्हणजे इथून या घाटामध्ये भरपूर असे होतात असं ऐकलं होतं. पण आत्ता समोर बघा ट्रक कसा गेला आहे, बहुतेक या ड्रायव्हरचं वेगावरचं नियंत्रण सुटलं असावं असं वाटत होतं. त्याचा पुढचा भाग पूर्ण तुटलेला आहे ट्रकचा. आणि पुढं अजून एका ट्रकचा ॲक्सिडेंट दिसला, हा पण ट्रक तसाच गेला होता खाली. तर मित्रांनो, गाड्या सावकाश चालवत जा. जर डोळा लागत असेल, झोप येत असेल तर साईडला लावा. आणि खूप घाट उतरल्यानंतर खूप भूक लागलेली, तर पावभाजी आणि मिसळ मागवली, पोटभर जेवलो आणि निघालो मुंबईच्या दिशेने. तर मुंबईत एंट्री केल्या अशा उंच उंच बिल्डिंगा दिसल्या आणि ही बेस्ट दिसली. तर खूप एक्सायटेड होतेच तसं, कारण पुन्हा एकदा ट्रेनची गर्दी अनुभवणार होती मी त्याच्यामुळे. तर हे समोर 2 मोठ्या बिल्डिंग पाहत आहेत, ते आहे आपल्या अंबानी साहेबांचं जिओ सेंटर. हे जिओ सेंटर आहे, खूप मोठं जिओ सेंटर आहे. तर खूप वेळा या रूटने आले, पाहिले, पण हे पण मी आज व्हिडिओमध्ये टाकते हे जिओ सेंटर. तर पहा जर कोणी पाहिलं नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आम्ही गाडी फायनली पार्क केली आणि कोफर करणार या रेल्वे स्थानकावरती आलो. आणि कारण आम्हाला जायचं होतं दादरला. आलो आहे तर म्हटलं वेळ नाही घालवायचा, कारण दुसऱ्या दिवशी फिरायचं होतं आम्हाला. तर निघालो आम्ही दादरला थोडी खरेदी करायला. खूप उशीर झाला आहे, पण तरी बघा ना, मुंबईकर काय झोपले नाहीत अजून. का आमच्या इकडे एवढ्या वेळेला सगळे कामावरून घरून सुटून जेवण करतात, पण मुंबईमध्ये ही ट्रेनमध्ये गर्दी बघा. खूप वर्षातून मी ही गर्दी अनुभवली आहे. कसे मेंढरं कोंबलेत ना, प्रत्येक डब्यात एवढी गर्दी असते पहा. आणि ही एका प्लॅटफॉर्मवरती एवढी गर्दी आहे, म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आणि प्रत्येक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला एवढीच या वेळेला गर्दी राहते. म्हणजे मुंबईत किती लोकसंख्या आहे, आपल्यासारखे सामान्य जनता किती मुंबईत येऊन राहिले. यामुळेच मला नको वाटतं मुंबईत यायला, कारण खूप गर्दी आहे. तरी आलो आहे आम्ही. आणि संध्याकाळच्या वेळेस कामावरून सुटतात लोक, तरी आम्ही थोडं लेटच आलेलो तरी एवढी गर्दी होती. आणि इथून आम्ही चाललो आहे आता दादरला. ठाण्याच्या स्टेशनला उतरलो आणि तिथून दुसरी ट्रेन पकडली दादरची. तर चला बघूया, शॉपिंग करायची होती थोडं, म्हटलं घेऊया. आलो आहे तर मुंबईला शॉपिंग केली नाही असं कधीच होत नाही दादर मार्केटमधून. आणि आलो फायनली दादर मार्केट. उशीर झाला होता आणि सर्व दुकानदारांचे आवरावरी चाललेली, म्हणजे माल भरत होते ते. तरी मी थोडंफार खरेदी केली आणि खूप छान वाटलं थोडं खरेदी करून. तर कोण कोण दादर मार्केटला खरेदी करायला येतं नक्की कमेंटमध्ये सांगा. दादर मार्केट असो किंवा मुंबईमधले अजून भरपूर मार्केट आहे. तर कोण कोण येतं मुंबईला खरेदी करायला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्ट्रीट शॉपिंग छान वाटते ना मुलींना करायला. तर
तुम्ही समोर पाहताय उशीर झालेला, त्यामुळं मार्केटची गर्दी थोडी कमी होती, नाहीतर इथेही भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी असते मार्केटमध्ये. तर थोडीफार शॉपिंग केली आणि नंतर आम्ही निघालो दादर चौपाटीकडे. चैत्यभूमीकडे आम्ही आत्ता पोहोचलेलो. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे, तर तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि खाली चौपाटीकडे गेलो. तर तुम्ही चौपाटी पाहता असे घोडे. चौपाटी ह्या खूप छोटी केली आहे, पहिली मोठी होती, तर काय बांधकाम करून थोडं आतमध्ये आणले आणि एवढी घाण होती चौपाटीवरती. तर मी म्हणते बघा किती घाण आहे, आणि धन्यवाद घाण केल्याबद्दल असं मी त्या बोलली आहे तिथे, कारण खूप लोक घाण करतात राव चौपाटीवरती येऊन पण. तर खूप कंटाळा आला होता आणि फायनली आम्ही आता रिटर्न निघालो आहे. आणि रिटर्न जाताना आम्हाला बसायला जागा भेटली ट्रेनमध्ये. खूप थकलेलो होतो कारण दिवसभर प्रवास केला आणि रात्री पण आम्ही आत्ता रात्रीचे 1 वाजला आहे, तरी मुंबई झोपलेली नाही आहे. तुम्ही पाहताय मुंबई काय झोपत नाही कधी, मुंबई कंटिन्यू जागी असते. मुंबईमध्ये दिवस ना रात्र असं कळत नाही मुंबईमध्ये, कारण सगळीकडे रात्री लोकही पाहायला मिळतात, कारण वर्दळ चालूच असते. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गायज. पुढचा ब्लॉग नक्की कंटिन्यू